लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव। शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता। काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज। एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़। काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या। जनतेचा कौल कुणाला, भाजपचे नाव युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला। शह और मात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ। प्रत्येक गांव आणि शहर हमारे आपकी समस्या जानने के लिए महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत। बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती। नमस्कार, VCN न्यूजच्या निवडणूक रणसंग्राम 2019 या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्या सोबत आहेत पंकज मेश्राम। येत्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आणि पंकज मेश्राम हे व्यक्तिमत्व तसं अमरावतीला नवीन नाही। सर्वप्रथम VCN न्यूजच्या या स्टुडिओमध्ये आपण पंकज मेश्राम यांचं स्वागत करूया। नमस्कार पंकजजी, VCN न्यूजच्या या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। पंकजजी, सर्वप्रथम लोकसभा निवडणुकीच्या जे मतदार आहेत, नवीन आहेत, जुन्या लोकांना आपण परिचित आहात, पण जे नवीन मतदार आहे त्यांना आपण आपला परिचय द्यावा। नमस्कार, मी पंकज लीलाधर मेश्राम, अमरावती लोकसभाच्या या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार आहे। आणि या निवडणुकीच्या निमित्ताने जे नवीन नवखे असे मतदार आहेत त्या सर्व आणि जे निवडणुकीमध्ये पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्या सगळ्या मतदारांना मी या निवडणुकीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। एक अपक्ष मतदार म्हणून पंकज मेश्राम जरी असले तरी अमरावतीच्या राजकारणाचा दांडगा अनुभव त्यांना आहे। शिवाय अमरावतीमधलं बरेचसे कार्य त्यांनी आजपर्यंत मार्गी लावलेले आहेत। अमरावती मतदारसंघ हा SC साठी राखीव आहे। आपण पंकज मेश्राम यांना पहिला प्रश्न हा विचारूया की आपला स्वतःचा कुठला जाहीरनामा आपण जाहीर केला आहात का? लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक पक्ष, अनेक उमेदवार आपला जाहीरनामा देतात। काही लोक आपला वचननामाही त्याला म्हणतात। परंतु माझं मत, वैयक्तिक मत असं आहे की जाहीरनामा असू देत किंवा वचननामा असू दे, प्रॅक्टिकली काम करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। आणि माझ्या दृष्टीने मी तेच ठरवलेलं आहे की माझ्या तमाम अमरावती जिल्ह्यातील लोकांची कुठलीही फसवणूक होता कामा नये आणि केवळ कागदावर दिलेला जाहीरनामा तो जाहीरनामा ठरू नये, तर प्रॅक्टिकली काम करून दाखवलेला तो जाहीरनामा असावा। म्हणून मी माझा जाहीरनामा कागदावर न घेता प्रॅक्टिकली कामातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तरी पण आपल्याला समाजाला हे सांगणं गरजेचं आहे की आपण कुठल्या कुठल्या बाबींवरती लक्ष केंद्रित करणार आहात, कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला गेल्या 10-15 वर्षामध्ये खल्लेल्या आहेत आणि कुठल्या कार्यासाठी आपली काम करण्याची इच्छा आहे। अमरावती जिल्हा हा खऱ्या अर्थाने कर्मयोगी संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची संताची भूमी म्हणून नावाजलेला, ओळखला असा हा जिल्हा आहे। त्याचबरोबर कौंडण्यपूर, ऋणमोचनसारखं तीर्थक्षेत्र या जिल्ह्यामध्ये आहेत। डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याकडे बघितलं जाते। भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला जिल्हा म्हणून सुद्धा याच्याकडे बघितला जातो। आणि या जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्या काही लोकांच्या समस्या आहेत त्या इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत की त्याची आपण कुठल्याही प्रकारे मोजणी करू शकत नाही। आपण पाहिलं असेल की सगळ्यात महत्त्वाची समस्या आरोग्याच्या संदर्भातली आहे। या जिल्ह्यातील नागरिकांना, लोकांना, गरिबांना ज्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत, दुर्दैवानं त्या सोयीसुविधा या अमरावती जिल्ह्यातील माझ्या नागरिकांना मिळत नाही। आणि त्या अनुषंगाने मी माझी अनेक लढाई, आता मी ज्या पद्धतीने गेली समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये गेली 15-20 वर्षापासून काम करतो, सगळ्यांना परिचित आहे
वर्तमानपत्राच्या माध्यमातून मी अनेक प्रश्नांवर आवाज उचललेला आहे. त्या संदर्भात अमरावती जिल्ह्यातील लोकांना न्याय मिळावा म्हणून मी अनेक प्रकरणं माननीय न्यायालयात सुद्धा दाखल केली. त्यातलं एक महत्त्वाचं म्हणून तुम्हाला मी सांगावंसं मला वाटतं या निवडणुकीच्या निमित्ताने, की जे उमेदवार किंवा जे पक्ष या निवडणुकीमध्ये उभे आहेत, मी कुठल्याही पक्षावर टीका करायची किंवा वैयक्तिक टीका करायची, कुठल्या उमेदवारावर टीका करायची या हेतूने मी आपल्याशी संवाद साधत नाही. पण मुद्दा जो आहे की जर कुठलाही अपघात या जिल्ह्यामध्ये झाला तर तो अपघात झाल्यानंतर तो अपघातग्रस्त जो कोणी व्यक्ती असेल त्या ठिकाणी त्याच्या डोक्याला जर इजा झाली तर तो अमीर आहे गरीब आहे असा कुठलाही भेद होत नाही. पण अमरावतीमध्ये जर अपघात झालेल्या व्यक्तीच्या डोक्याला जर मार लागला तर आम्हाला इथे कुठल्याच सोयीसुविधा मिळत नाही. या जिल्ह्यामध्ये मोठमोठे सुपर स्पेशालिटीच्या नावासारखे मोठे इथे इमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही न्यूरोसर्जन नाही, न्यूरोलॉजिस्ट नाही, न्यूरोस्कॅन मशीन नाही. अशा प्रकारचा या जिल्ह्यामध्ये सुविधा नसल्यामुळे आम्हाला अमरावतीच्या रुग्णाला इथून 150-200 किलोमीटर अंतरावर नागपूरला न्यावं लागते. आणि नागपूरला नेत असताना आतापर्यंत अनेक रुग्णांचा जीवसुद्धा गेलेला आहे. ही अत्यंत वाईट अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून त्या अनुषंगाने किंवा माझ्या अमरावती जिल्ह्यातील सर्वसामान्य गरीब माणसाला ही सोयी सुविधा का उपलब्ध होत नाही? अहो, एखाद्या पशु दवाखान्यामध्ये सुविधा उपलब्ध आहेत तर माझ्या अमरावती जिल्ह्यातले लोक नागरिक ही जनावरांपेक्षा हे झालीत का? आणि त्यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधींनी, कुठल्याही पक्षाने, कुठल्याही संघटनेने पाहिजे तसे कुठलेही प्रयत्न केल्याचे तुम्हाला दिसून येणार नाही. आणि म्हणून मी माझ्या जिल्ह्यातील लोकांना ही सुविधा मिळावी, इरविन डफरीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या सुविधा याव्या यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे प्रकरण दाखल केलं. ते सुरू आहे हे तुम्हा सगळ्या अमरावतीकर जनतेला माहीत आहे. खास करून पंकज मेश्राम यांचा जो कल आहे हा स्वास्थ्याशी संबंधित आपल्याला दिसून येतो आहे, कारण त्या क्षेत्राच्या चळवळीशी ते निगडीत आहेत. स्थानिक अमरावतीमध्ये असलेलं इरविन हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डफरीन हॉस्पिटल इथला त्यांचा रुग्णांविषयी असलेला कळवळा सगळ्यांना माहिती आहे. त्या रुग्णांसाठी ते नेहमी कार्यरत असतात हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. मला एक प्रश्न इथे आपल्याला विचारावासा वाटतो की SC साठी हा जो मतदारसंघ आहे आपला लोकसभा निवडणुकीसाठी, हा SC साठी राखीव आहे. आणि अशा राखीव मतदारसंघामध्ये जे 24 उमेदवार रिंगणामध्ये आहेत त्यामध्येच आपण एक आहात. रिपब्लिकन ऐक्याची अमरावती जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे वाट लागलेली आहे. देवपारेंनी वंचित बहुजन आघाडीकडे आपले लक्ष केलेले आहे, तर गवईंनी युवा स्वाभिमानची कास धरलेली आहे. एकीकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ नावाचा आणखी 2 संघटनांमध्ये कुणीतरी उभा आहे. अशा कंडिशनमध्ये रिपब्लिकन ऐक्य नसताना आपण ज्या समाजातून बिलॉंग करतात अशा समाजामध्ये जर ऐक्य नसेल तर याच्याविषयी आपण काय करणार? अमरावती लोकसभा जो आरक्षित आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही अनुसूचित जातीची नवबौद्धांची असलेला जिल्हा हा अमरावती जिल्हा असल्यामुळेच हा मतदारसंघ लोकसभेसाठी आरक्षित आहे. हे सर्वप्रथम आपण पाहिलं पाहिजे. आणि लोकसभेसाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेला जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी समाजामध्ये काम करणाऱ्या अनेक संघटना, अनेक कार्यकर्ते, अनेक नेते कार्यरत आहेत. आणि वेळोवेळी त्यांनी आपापल्या संघटनेच्या माध्यमातून, आपल्या पक्षाच्या माध्यमातून या जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या लोकांना न्याय मिळावा यासाठी सुद्धा सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. आता मुद्दा असा आहे की रिपब्लिकन पक्षाची जी या निवडणुकीमधली भूमिका आहे, मला असं वाटते की रिपब्लिकन पक्षाची जी मुळात संकल्पना होती ती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची जी संकल्पना ठरवून दिली होती, बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील जो पक्ष, त्या पक्षाची ध्येय धोरणे आणि ती भूमिका घेऊन या निवडणुकीमध्ये मला कुठलाही उमेदवार किंवा कुठलाही पक्ष त्याचं पालन करताना दिसत नाही. हे प्रामुख्याने मी आपल्या माध्यमातून आज या निमित्ताने सांगतोय. म्हणून त्यांनी त्यांचे पक्ष, त्यांच्या संघटना उमेदवारी देताना काय क्रायटेरिया ठरवला? आपण जर उमेदवारांकडे एक नजर मारली तर तुमच्या लक्षात येईल
की यांनी ह्या राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना कशाच्या आधारावर ह्या उमेदवाऱ्या दिल्या, कशाचं क्वालिफिकेशन बघितलं, आणि अनुसूचित जातीच्या लोकांच्या न्याय हक्कासाठी ज्या गोष्टी या लोकांनी, या संघटनेनी, या उमेदवारांनी करायला पाहिजे होत्या त्या केल्यात काय, हा प्रश्न आपल्या माध्यमातून मी तुम्हाला विचारतोय. तर हे वास्तव आहे आणि त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे. निवडणुकीचा निकाल तुम्हाला सांगेल की एखाद्या संघटनेने, एखाद्या पक्षाने जर कोणाला पाठिंबा दिला याचा अर्थ असा होत नाही, कारण की माझ्या अमरावती जिल्ह्यातले मतदार हे सुशिक्षित आहेत, सुज्ञ आहेत, समजदार आहेत. त्यांना तो काय निर्णय घ्यायचा आहे तो निश्चितपणे योग्य निर्णय घेतील आणि चांगल्या उमेदवाराला आपलं मत देतील, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. अगदी निवडणुकीच्या तोंडावर ॲडव्होकेट राजेंद्र गवई यांनी युवा स्वाभिमानची कास पकडणं याबद्दल आपलं काय मत आहे? नाही. आणि यामध्ये बराच आर्थिक व्यवहार झाल्याची सुद्धा जनचर्चा, याच्याबद्दल आपलं काही मत आहे का?